श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तर मी घेऊन आलेले आहे ब्युटीचा क्रॅश कोर्स, जे की तुम्हाला आहे कम्प्लिटली फ्री। तर आज आपण बघूया की तुम्ही ह्या कोर्समध्ये काय काय शिकणार आहात आणि एकदम फुल डिटेल्समध्ये, आणि हा कम्प्लिटली फ्री आहे। तर तुम्हाला फक्त जायचं आहे आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, ज्याच्याने काय होणार आहे की तुमचे जे येणारे व्हिडिओज आहेत माझे ते तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत आणि तुम्ही एकदम फ्रीमध्ये कोर्स शिकू शकता। तर स्टार्टिंगला आपण पहिल्यांदा शिकणार आहोत थ्रेडिंगमध्ये आपण शिकणार आहोत कोणत्या प्रकारचा थ्रेड वापरायचा आहे, थ्रेड कशा पद्धतीने पकडायचा आहे, तुम्ही आयब्रोजला शेप कशा पद्धतीने देऊ शकता। त्याच्यानंतर शिकणार आहोत वॅक्सिंगमध्ये किती प्रकारचे वॅक्स असतात, कशा पद्धतीने आपण ते करायचं आहे, वॅक्सिंगमध्ये टेम्परेचर किती ठेवलं पाहिजे, त्याच्यानंतर वॅक्सिटर कोणता वापरला पाहिजे। त्याच्यानंतर शिकणार आहोत स्किनचे प्रकार, स्किनमध्ये किती प्रकार आहेत, कोणते प्रकार आहेत आणि त्याचबरोबर कोणते प्रॉडक्ट्स तुमच्या स्किनसाठी सुटेबल होणार आहेत, कम्प्लिटली नॉलेज भेटणार आहे। त्याच्यानंतर मॅनिक्युअर, पेडिक्युअर, स्किन ॲनाटॉमी, जे की खूप जास्त गरजेचे असते। आपण प्रॅक्टिस करतो, पण आपल्याला जर माहितीच नसेल की आपल्या स्किनमध्ये काय आहे आणि कशा प्रकारे आहे, कुठे आहे, कोणत्या ह्याच्यामध्ये प्रेशर दिलं पाहिजे, नाही दिलं पाहिजे, कोणत्या बोनमुळे काही आपल्याला बेनिफिट्स होतात, किंवा स्किनमध्ये कोणते बोन्स गरजेचे असतात, फेसमध्ये आपल्याला जे प्रेशर पॉईंट्स देतो ते कशा पद्धतीने आपल्याला हेल्पफुल असतात, ते सगळं आपण स्किन ॲनाटॉमीमध्ये शिकणार आहोत। त्याच्यानंतर शिकणार आहोत क्लीनअप, फेशियल, त्याच्यानंतर हेअर अँड स्किन केअर। खूप जास्त गरजेचे असते मित्रांनो की आपल्याला हेअर आणि स्किनचं नॉलेज असणं, किंवा जर तुम्ही मेकअप जरी करताय तर त्याच्यासाठी तुम्हाला स्किन आणि हेअरचं नॉलेज असणं खूप जास्त गरजेचं आहे, तरच तुम्ही त्याच्या पुढच्या स्टेप्स करू शकता। हा बेसिक कोर्स आहे, येणाऱ्या आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये ॲडव्हान्सचे देखील कोर्सेस घेऊन येणार आहोत। स्टार्टिंग आपण बेसिक कोर्सपासून केलेली आहे, त्याच्यानंतर बेसिक टू ॲडव्हान्स मेकअपचा कोर्स देखील याच्यामध्ये आपण कव्हर करणार आहोत। तर तुम्ही लवकर जा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि जास्तीत जास्त शिकण्याचा प्रयत्न करा ह्याच्यामधून, आणि त्यातल्या त्यात तुम्ही प्रॅक्टिस देखील करू शकता। तुम्हाला काहीही डाऊट असेल तर तरी तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता, आणि लवकर जा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।